मित्रांनो, आमचा आजचा पहिला दिवस आहे प्रदर्शनाचा, परंतु आज आम्ही प्रदर्शनाला नाही निघणार आहे. परंतु त्याच्या अगोदर एक रूढ आहे इथली, की जे मांधाता जो पर्वत आहे त्याला प्रदक्षिणा घातल्याशिवाय तुम्ही नर्मदा या परिक्रमेला निघू शकत नाही. तर आम्ही आता सर्व मित्र त्यासाठी निघालो आहोत मांधाता पर्वत प्रदक्षिणेसाठी. आणि हे आमचे सवंगडी निघाले आहेत. नर्मदेहर हे सवंगडी. आणि आमचे एक माया महाराज थोडे गायब आहेत. आणि हे बघा सुंदर दृश्य आहे इथले आमच्या गजानन महाराज मठातले. सुंदर मंदिर आहे आणि ही धर्मशाला आहे तिथली. आणि खूप खूप सुंदरच अगदी सुंदर परिसर आहे आणि सुंदर परिसर आहे. आणि मित्रांनो बघून घ्या. आणि आता आम्ही पुढे निघणार आहोत परिक्रमेत. मित्रांनो, आता तुम्ही पाहत आहात हा मांधाता राजाचा स्टॅच्यू आहे. आणि याची एक थोडी कथा आहे. तर ती अशी आहे की मांधाता राजाने तपश्चर्या करून ओंकारेश्वरांना इथे स्थापित व्हायला सांगितलं. त्यामुळे ओंकारेश्वरांची इथे स्थापना झाली. आणि त्याच्यापासून नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना एक असा एक नियम आहे तो की ते मांधाता पर्वत आहे. आता आपण पाहू शकता पाठीमागे मांधाता पर्वत आहे. तर त्याची प्रदक्षिणा पूर्ण केल्याशिवाय पुढची प्रदक्षिणा पूर्ण होत नाही. त्यासाठी आम्ही आता ती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जातो. हा समोर आता आदि शंकराचार्य जे आपल्या धर्माचे संस्थापक आहेत हिंदू धर्माचे, त्यांचा हा पुतळा आहे मांधाता पर्वतावरती. आणि हा सभोवती दिसतोय तो मांधाता पर्वतच आहे. साईडला नर्मदा नदी आहे. तर हे पाहू शकता तुम्ही मांधाता पर्वत. आणि त्याची प्रदक्षिणा आम्ही करण्यासाठी निघालेलो आहोत. भरपूर आहे महाराज, अजून तुम्हाला फोटो काढायला आपल्याला मिळणार माहितीच नाही. हे पहा मित्रांनो, आता आम्ही आलो आहे संगमावरती. आणि खूप छान व्ह्यू आहे इथला. आणि थोडं एक तिलक लावणारे बाबा भेटले. त्यांच्याजवळची मस्त चेहऱ्याला तिलक लावून घेतलं. छान वाटतंय. चंदन शांत असल्यामुळे कपाळावर एकदम थंड वाटते. आणि आपल्याला दाखवतो संगम कसं आहे ते. तर हे नर्मदा मैया या बाजून वाटते, तसेच या बाजून कावेरी मैया येते. कावेरी. आणि हा संगम इथे घडून येतं. आणि हे आमचे मित्र पुढे संगमात उतरलेत. ते आनंद घेतात. सुभाष महाराज तर आंघोळीच्या तयारीत दिसतात. हनुमान महाराज बुटा काढून फक्त हे करतात. तर सुभाष महाराज आंघोळीचा निर्णय घेतलेला दिसतो. छान. आणि हे समोरने होत येते. एकदम सुंदर वातावरण आहे इथलं. आणि सुंदर निसर्ग, अगदी छानच आहे निसर्ग. असं वाटतंय का इथून हलूच नाही. गार हवा आणि त्या लाटा छोट्या, सुंदर, एकदम सुंदर सुंदर. आता आम्ही मांधाता प्रदक्षिणेमध्ये आलोत. आणि ह्या आता पहिल्या टप्प्यावर आलोत आम्ही. इथे गौरी सोमनाथ मंदिर आहे. उत्तम मंदिर आहे, सुंदर बांधकाम बघू शकता. हे गौरी सोमनाथचं मंदिर आहे आणि हे त्याचं बांधकाम आहे. आणि निसर्ग सौंदर्य, आता हे तुम्ही बंदर आहेत हे बघूनच समजत असाल. तर निसर्ग सौंदर्य एकदम जवळून पाहण्यासारखं इथलं. सुंदर हवेत गारवा आहे.
ते काही यात्री बसले तिथे नर्मदे आहेत. काही यात्री बसलेत आणि आपल्याला थोडंफार समोरून दाखवतो. खूप छान मंदिर आहे गौरी सोमनाथ मंदिर. ते बाहेरून व्ह्यू बघा. त्याच्यानंतर हा छान नंदी आहे, मोठी मूर्ती आहे उत्तमाची आणि खूपच छान वातावरण आहे इथलं गडावर. आणि आता मी मेन टप्प्यावरती आहोत इथल्या मानधना पर्वताच्या परिक्रमेमध्ये. आणि आता आम्ही दर्शन घेऊन पुढच्या कार्यासाठी निघणार आहोत. बापरे, शिवलिंग किती मोठं आहे बघा. खूप छान. आपल्या किल्ल्याला पवार असते पाहिजे आपल्या किल्ल्याला. गुरु आदि शंकराचार्य यांची प्रतिमा एकदम सुंदर लावलेली आहे इथे. ती आपल्याला दाखवतो. तर ही प्रतिमा आहे, खूप सुंदर आहे आणि खूप उंच आहे आणि मस्त अगदी ती नर्मदा नदीकडे पाहत आहे. आणि आम्ही आता मेन टप्प्यावरती आहोत या प्रदक्षिणेच्या मंधनाच्या. मंथना हे शिव प्रतिमा एक होती, पण त्याचा मी फोटोच घेतले फक्त. आणि खूप सुंदर व्ह्यू आहे इथे. आणि ही प्रतिमा तर अतिसुंदर पाहू शकता.